तर मंडळी नमस्कार, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आमचा सुभाष महाजन यांच्या शेतामध्ये आपण नांगरणी करायला जातो आहे, उखळ करायला. आता पाऊस पडला आहे, चिखल करण्याची वेळ झाली आहे, पण उखळ करायची राहिल्यामुळे आता पाऊस पडल्यावरती आम्ही एक जुगाड केलं आहे नवीन. ते जुगाड वगैरे लावून आम्ही चिखल करणार आहोत. उखळ करून दूर करून मग चिखल करणार आहोत. तर ती आपण कशी करतो ती बघूया. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मंडळी आपण आता शेतामध्ये आलो आहे आणि इकडे उखळ करायला सुरुवात केली आहे. पप्प्या नांगरतो आहे, तोपर्यंत मी व्हिडिओ करतो आहे. ते बघा तिकडे एक माणूस चालतो आहे बघा, त्या बाजूला लावणी लावून झाली आहे. आणि इकडे खाली जे आहे हे बघा पिवळी दिसते, ते आमचे ईश्वर करून आहेत त्यांनी लावले ते कोपरे. आणि त्याच्या खाली बघा दिसत आहेत परत ते आम्ही नांगरून केलेत, त्याची उखळ झालेली होती. तर तिकडचं लावून झालेलं आहे. आता आमची ही लावून झाली ते त्यावेळेला काही शूटिंग करता आलं नाही. पण हे जे आपलं हे बघा उखळ करायची अजून बाकी आहे. तुम्हाला दिसत असेल तर बघा उखळलेलंच नाही आहे. कारण काय झालं, पाऊस नव्हता आणि पाऊस नसल्यामुळे काय झालं, तिथे हे करता येत नव्हतं, नांगर लागत नव्हता ट्रॅक्टरचा, म्हणून मग ते राहिलं. तर म्हटलं आपण नंतर करू. मग माझ्या लक्षात आलं की आपण एक जुगाड करूया. म्हणून मग मी वैभवरीत एक मिस्त्री आहे त्यांच्याकडे जुगाड करायला दिलं होतं. ते जुगाड घेऊन आलो आम्ही. जुगाड म्हणजे चाकं आहेत, लोखंडी चाकं जे आपल्या साईडला हे असतात ना, ब्लेड असतात ह्याच्या फाळांच्या बाहेर लावायची, त्याच्यापासून एक जुगाड तयार करून घेतलं. तर हे जुगाड तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हीच तुमच्या इथे वेल्डर असेल तर त्यांच्याकडनं करून घेऊ शकता. हे बघा हेच ते जुगाड आहे, तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवतो. तर हे जुगाड आहे. हे तर तुम्हाला फोटो वगैरे काय हवा असेल कसं आहे काय आहे ते तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते संपूर्ण दाखवतो. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते पूर्ण चाकं आहेत जी जुगाडाची ती तुम्हाला दाखवेन. हे बघा आता हे एकदा उकळून झाल्यानंतर परत ते नांगायचं होतं, तेही सरळ फाळ लावूनच त्याची दूड केली, म्हणजे ज्या वेळेला दुसऱ्यांदी धरतात. पण गिअर सेकंड टाकला आहे त्यामुळे एकदम आता कसं दिसतं बघा, नांगरल्यानंतर कसं दिसते बघा, हे तुमच्या लक्षात येईल. मग अशी छोटं छोटं त्याच्यामध्ये रान रुजून आलं होतं आणि पाणी होतं, त्यामुळे तुम्हाला ते असं दिसत होतं. पण नांगरल्यानंतर खरं शेत असं दिसतं. हे बघा जो शेतकरी आहे खरा त्याला समजेल. तर त्यामुळे यंदा आम्हाला नांगरायला बरं पडलं. तर आम्ही विचार करत होतो की आता आपल्याला हे पुढचं कसं उकळ करायची. कारण शेतकऱ्याला एखादं त्याने शेती करायची म्हटली तर जेवढं आपल्याला पेरणी केलेली आहे तेवढी लावायलाच लागणार. आणि जर हे कोपरेच उकळलेले नाही, उकळ केलेली नव्हती, मग आम्ही विचार करायला लागलो की आता हे काय करायचं. म्हणून मग आम्ही हे जुगाड आमच्या लक्षात आलं की आपल्याकडे जुगाड आहे आणि त्या जुगाडाचा आपण उपयोग करूया. आणि फायनली आम्ही ते जोडलं. आता मी स्वतः धरलं आहे, कारण पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा चालताना तुम्हाला हे दिसत असेल. पण मी या ठिकाणी हे ट्रॅक्टर चालवू शकतो. मी दाखवण्यामागचा हेतू मला असा आहे की मी स्वतः चालवतोच ट्रॅक्टर. आत्ता शिकत नाही आहे, मी चालवतोच कायम. पण पहिल्यांदा मी चांगला असताना असं चालवत होतो आणि आत्तासुद्धा चालवतो या स्थितीमध्ये. हेच मला दाखवायचं आहे की हे असं जुगाड लावूनसुद्धा मी नांगरू शकतो, उखळ करू शकतो, दूड करू शकतो, चिखलही करू शकतो, कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, हे मला दाखवायचं आहे. तर तुम्ही बघा इकडे फक्त एवढंच होतं की एकदम मेरेचं जे कडेचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं असं खोल नांगरट होते. कारण ते चाकं जी आहेत साईजची ती खाली गेल्यानंतर आपले फाळ लागतात, थोडीशी खाली जायला लागतात, म्हणजे ते उकळायला लागतं व्यवस्थित म्हणून. तर ते मेरेला फक्त असा प्रॉब्लेम होतो, बाकी कुठे होत नाही. आणि मध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा ह्या बाजूला तुम्हाला तुमच्या बाजूला दिसत होतं इकडे प्लेन एकदम, तिकडनं ट्रॅक्टर गेलं आहे. आणि आता मी येतो आहे तिकडे पण असंच होणार आहे बघा. ज्याप्रमाणे इकडे पाणी दिसते बघा जास्त आणि इकडे मध्ये मध्ये माती दिसते, आता इकडे पण तसंच होणार आहे बघा. तुम्हाला दाखवतो. तुमच्या उजव्या बाजूला पाणी दिसते, माती कमी दिसते, आणि तुमच्या डाव्या बाजूला इकडे माती दिसते. तिकडे नांगरून झाल्यामुळे तिकडे एकदम प्लेन झालं आहे. तसंच म्हणजे ते नांगरून झालं आहे ही खुणा, आणि या बाजूचं नांगरायचं बाकी आहे. तर या ट्रॅक्टरने तुम्हाला हेच फायदा ह्या जुगाडने सुद्धा
की हे लावल्यामुळे तुम्ही एकदम इझी नांगरणी करू शकता. पण उखळ आणि दूर झाल्यानंतर मात्र तुम्ही हे फाळ लावू शकत नाही. हे जुगाड सरळ फाळ लावून नांगरू शकत नाही. ते फाळ उलटे करावे लागतात आणि मग तुम्ही चिखल करू शकता. कारण रुपण्याची शक्यता होऊ शकते. म्हणजे मी अजून काही प्रयोग केला नाही आहे, पण उखळ दूर केलेली आहे आणि चिखल केली मी, पण मळ्यात नाही, वरती केली. ज्या ठिकाणी भरड म्हणतात त्या भरडावरती गेली. आता हे बघा, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये गेलो. 2 कोपरे होते. पहिल्याची चिखल झालेली तुम्हाला दिसतच असेल उजव्या बाजूला तुमच्या. हे बघा, आता हा परत पुढचा कोपरा आहे. त्या कोपऱ्यामध्ये आता एकदा उकळून झाल्यानंतर दुरण्याचं काम चालू आहे. म्हणजे आता परत दुरतोय दुसरा कोपरा. चिखलची चिखल झालेली तुम्हाला दिसत असेल, एकदम चकचकीत झालं आहे. आता इकडे या कोपऱ्यामध्ये पप्या शूटिंग करतो आहे, म्हणजे प्रशांत महाजन, आणि मी चिखल करतो आहे. तर या कोपऱ्याची मी चिखल करणार आणि दोन्ही कोपऱ्यांची चिखल झाली मग आम्ही घरी जाणार. कारण हे 2च कोपरे आहेत फक्त इथे. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. जेणेकरून हे जुगाड बघितल्यानंतर कुठच्या तरी शेतकऱ्याच्या शेतामध्ये ट्रॅक्टर रुपत असेल त्या ठिकाणी रुपू नये, म्हणूनसाठी जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला दिलं तर त्याने ज्ञान वाढतं. म्हणून मी हे जे केलेलं जुगाड आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कोणीतरी ज्याचं ट्रॅक्टर रुपत असेल, ज्याचं छोटं ट्रॅक्टर असेल त्याला तर तुम्ही सरळ फाळ लावूनसुद्धा चिखल जरी केलात, उखळ दूर आणि चिखल वगैरे पुढचे जे प्रकार आहेत ते जरी केलात तरी रुपण्याची शक्यता नाही. कारण ते हलकं असतं. हे जड असल्यामुळे 9 HP असल्यामुळे याला हे रुपू शकतं. तर हा जे जुगाड केलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे, तुम्ही म्हणाला हे सारखं एकच सांगतो आहे की तुम्ही असंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्यामुळे मला पुढचा व्हिडिओ परत बनवण्यासाठी जास्त ईर्षेने काम करण्याची इच्छा होते. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या सपोर्टमुळेच मी हे सर्व काही करू शकलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.